सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण आलो आहोत बावल्या देवीच्या इथे, बावल्या देवीच्या मंदिराच्या इथे. तर तुम्ही बघू शकता छोटंसं मंदिर आहे बावल्या देवीचं. आपल्या घरापासून वरती एक 20 मिनिटावरती आहे मंदिर. ती साड्यावरती हे तिथं दोघं जण मित्र बसलेले आहेत. तर बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे. इथं चाफ्याची झाड आहेत दोन्ही बाजूने. छोटंसं तळ आहे इथे. पावसातून पाणी वगैरे ह्याच्यामध्ये साठतं. व्ह्यू एक नंबर आहे. लांबनं बघू शकता. अजून पुढचं काम बाकी आहे मंदिराचं. हे वरण आहे असं दोन्ही बाजून चाफ्याचे झाड आहेत. खाली पाणी आहे, एक नंबर वाटतं. काय आणलंस रे? पानं ठेवायला नको. हा काय करतोय? पार्टीचं नियोजन चालू आहे. फरसाण आणलेलं आहे आपण. ही पानं काढून आणलेत. हा रोशन भाऊ आपला बंटी उर्फ बंटी. अजून येणार आहे फरसाण अजून मागवलंय. होय. ओके. अजून एक जण मित्रांनो यायचं आहे. त्यांचे दाखवतो. ह्याचं काढून ठेवूया. ह्याच्यावर काकडी काढून ठेव. फरसाण कापलंय. सॉरी, फरसाण नव्हे, काकडी कापले, टोमॅटो कापलाय, कांदा कापायचा आणि लिंबू कापायचा. अजून फक्त काकडी काढू. हां, त्याच्या काकडी काढू. आणि हा व्ह्यू आहे पूर्णपणे असा एक नंबर. भावानं पावणार ना? पावायचं काय? होय होय होणार. बघू शकता एक नंबर असं पाठी मंदिराच्या ओम आहे. एकदम मॉर्निंगला जर मित्रांनो आलात ना तर एक नंबर वाटतं. पाठून एकदम भारी पूर्णपणे. हो ना, फिलिंग एकदम गणपतीची प्रसादी वाटल्यासारखीच येते. हा, कांदा कापतोय आता. कांदा बघा, कांदा बघा, हा बघा कसा कांदा आणला नाही, मजबूत. कांदा राहिला नाही त्याच्यात ती पानावा. आणि जरा घ्या तर जरा काय कापला नाही वाटतं मला. मग तर पूर्ण नाही केलंय. नाही नाही का होईल आता बारीक काय तर बरोबर खाते.
फरसाण वतायला पानं काढायला चाललोय. तुला माहिती का हे? हा बोल ना. एका एकाचा फोटो काढायचा. हा आणि आपलं एक नियोजनवाला, एक खजिनदार. हा माहिती का तुला एक रील्स आहे ती? ओके ओके टाकूया आपण. सेटअप वगैरे करतात ते. होय बऱ्यापैकी काढून ठेव. हा पिंपळ काय वाटतं? वाटतं मग पिंपळासारखंच, पण थोडंसं पानं वेगळी आहे त्याची. बदलली की अजून काढू? काढ तेवढं फरसाण बसलं पाहिजे त्याच्यावर. म्हणजे हा म्हणजे एवढा हा सवय आता घरनं आणायला लागेल. इकडं नाही कुठं. खतरनाक पानं लावून घेतलीत. फरसाण होतायचं याच्यावरती. उडालेला पाहिजे घे पटकन, नाही तर हे उडे. ताटा बिटाची काय गरज नाही बाबा. एक नंबर एक नंबर. ओके ते कांदा असं लावून घे बाबा. भावानं आपल्या सेटअप करून घेतलेला आहे. बघू शकता एक नंबर सेटअप झालेला आहे. कांदा दोन बाजून कांदा, लिंबू काकडी मध्ये फरसाण, बाजून टोमॅटो. हा येडेचाली करतोय भाऊ, तिकडे फोनवर बोलतोय. कोणाबरोबर बोलतोय रे? तर या मित्रांनो फरसाण खायला छोटीशी पार्टी आहे. भाई लोक आम्ही साड्यावरती फिरायला आलो. बघा पार्टी टाइम, मस्ती टाइम. बघा बघा तुम्हाला दाखवतो. आमचा मेन आमदार आलेला आहे, साहिल मोरे. बघा बघा थंडा घेऊन आमच्यासाठी कोल्ड्रिंक आणलंय बघा. आणि आमचे तेजस गराडे, हे आमचे पोकडे महाराज, पारस जयवंत जाधव. बघूया नियोजन दाखव. बघा नियोजन दाखवतो तुम्हाला आता. थांबा 2 मिनिटं. म्हणता ये जाऊया खाली. बघा आमचे नियोजन बघा बघा बघा. तेजस भाई बघा आमचे काय करतायत. भेल किल्ले आम्ही भेल मस्तपैकी असंच फिरायला आम्ही. बघा साड्यावरती मस्त थंड हवा, वारा बघा कसा मस्त आलाय. चाललेत पवायला. हळूहळू जावा रे. इकडे बघा. गाईज आम्ही चाललोय आता पाण्यामध्ये आंघोळ करायला. चला चला तुम्ही पण या तुम्ही पण. येडे चालू झाली.
ही डुबकी मार खाली. रोशन शेर सारखी करू का शेर सारखी? हा फोटो काढ ना त्याच्या. सिक्स पॅक दिसत नाही. फाड़ देंगे हम लोग. काय क्लिअर नाही केलेलं आहे रे. सगळं तसं काय केलंय? बघा आम्ही फिरायला आलो. हे बघा आमचा साड्यावरती फ्रेंड लोक आले आम्ही. हे बघा आमच्या इकडे गाड्या लावलेल्या आहेत. परत हे आमचे बघा पार्टी टाईम मित्र माझे भेल केलेलं आहे. भेल साड्यावरती खायला या मित्रांनो. गाडी लावली तिकडं आणि माझी गाडी घेतली तो गाडी चालवाय वय नाही. मस्त फिरायला आलो बघ. ती अशी ना याद दाखवा. हे तर आता आपण पार्टी तिथली झालेली आहे. तर आपण पुढं चाललेलो आहोत. तर वरती तिकडे चाललोय. अर्धा इथलं तिथनं काय टाकलेस ते पिशवीमध्ये. अच्छा तुम्हाला देणार नाही. चला मित्रांनो दुसऱ्या स्पॉटला जाऊया. आता आपण तिकडनं आलोय. तिथं खाल्लेलं अर्ध. आणि ह्यांना काय वाटलं ते तिकडं आता चाललेत. शाबास. गांधीजीची 3 माकडं. ये चल. झालीच नको रोहन भेटली तर बघ. होय रवना म्हणजे अळंबी होय ना रे. अळंबी म्हणजे आपला रवना. मित्रांनो कोकणी भाषेत रवना. कोकणातील माझे कोणाला सांगू शकत नाही. मुंबईकरांना अजिबात सांगू शकत. बरोबर आहे. तर आता आपण आलो जुलमवाडीमध्ये. तिकडे घर आहेत. 4-5 घर आहेत मित्रांनो. आता रस्ता वगैरे नवीन केलेला आहे तिकडं. त्या वाळीवरनं तिकडनं रस्ता नेलाय त्यांनी. तिकडनं चल असं समोरच चल. तोंड केवढा मेले आणि घेतच केवढा. घेता नाही भेटणार तुला कुठली. दगडी लिंबू कमी पिळायच्या. लिंबू बाहेर पिळल्याने सर्व पिळला. एकच मेला. 10 लिंबू ठेवलाय. एक लिंबूचं किती आहे? कापणारा बंटी होता. बंटी कापणार होता. तू म्हणजे तुझी घंटी वाजव. अरे हा लक्षातच नाही. आता बरोबर बोललो. हाय मला एक नंबर पण ह्या पावसाने ह्या
सगळे चिरे दिसते बघ चिरे पण आहे अरे पावसामुळे झाले ते. थांबत नाही रे. ब्रिज होता तो साकव तो गेला वाटतं, मोडला वाटतं. हाय 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 पहिला इकडनं मित्रांनो रस्ता नव्हता, तेव्हा या साकवावरनं ते लोक जायचे. पहिला लाकडे होतं, पण आता त्यांनी पूल वगैरे टाकले आहेत. याच्यावरनं तिकडं जायचे, याच्यावरनं तर पूर्ण खोल आहे पूर्ण वाडी ही. याच्यावरनं तिकडं जायचं वाडीत. सगळं पाणी आहे. बघायला गेलं तर लय मोठं खोल आहे हे. तिकडनं वरनं पाणी येतं ते. कासवावरनं हे मोराचा आवाज येतोय काय रे? तर हा इकडनं रस्ता नेलाय त्यांनी वाडीमध्ये. टिटिवट्याना खरं नाव माहित नाही. टिटिवट्याना म्हणतात. किरडा रस्त्याची पूर्ण वाट लागली की रे. माती वगैरे सगळे गेले. नाही टिकणार सर, सांगतो पाणी काय कमी आहे वरनं गेला का रे? हे काय, हे मोरी वगैरे सगळी हे झाली. पाणी भरपूर आहे इकडं. मोठ्या मोरा पाहिजे, मोठ्या वाला. अजून मोर नाही रे, मोठं मोर नाही राहिलेलं. अजून एक त्यामुळे तिकडे जा. हे पाणी निवडून देता. अरे हिब 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 कुर्ली बघ, हिब ह्या दगडाखाली गेली, ह्या दगडाखाली गेली बघ. छोटी आहे, छोटी आहे. एवढे होते. दाखव मासा पण आहे त्या पर्या. पर्या न मेरा भाई आहे. चटणीचा मासा करतो इकडं. खेकडो आमच्याकडे चटणीच आहेत ते, कुर्ल्या वगैरे येतात. तर मित्रांनो छोटा खेकडा पण पकडलेला आहे. सरळ कर त्याला. खाली पाणी खजूल आहे. एक पण नाही भेटली तुला. पुढे बघूया. हे साहिल बघ, इथं बघ, इथं बघ. मला बोलला ना मेला दगड फिरवणार. आता तू चोरलीस कसं जे ठेवते माझ्या. जा बुलबुलीत चल एक कुर्ली पकडून दाखवते तुला चॉकलेट. काय सुद्धा नाही वाटतं, बुडबुड येते. मग तिथं कशी काय भेटले का? तुका लागला आहे काय? इथे खाली असणार. पाठीमागे बॅटरी पाडलो. हे अंधार झाला रे, बॅटरी पाजरा. नाही असल दगड बसलेली आहे. बसली ना, उठवते. अरे बसलेली दगड म्हणजे एकदम माती खाली असेल ना ती ओकल दगड गेला ना आता.
लागत नाही. हो हो भाई. आपलं साथीदार. हॅलो, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाऊ आपण. हॅलो, इकडे अशी घर आहेत. कॉलेजला जाऊया. कधी आता काहीच आमचे बघ मित्र आता मोराला बघायला चालले. मोराचा जावा जवळच पास आहे. आपण करूया. चला 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 लवकरच आता आपण मोराला बघणार आहोत. बघा हा बघा इथे जवळच आवाज येतोय. ह्या साईडला आवाज येतोय. वाव किती सुंदर वातावरण झालंय बघा. ढग बघा कसे काले काले झाले. आता सुंदर पाऊस येणार आहे बघा. काला काला सगळं वातावरण करून टाकलं नाही. तर आम्ही या पावसातून फिरणार आता एन्जॉय करणार. मोठी चैन मोठा पैसा चालू आहे. सॉरी चप्पल धुतो या. बघ नवीन व्यवसाय चालू केला मित्रांनो. गॉगल बिगल टोपी बिपी घालून चप्पल धुतोय. जाशील खाली जाशील. माझ्यासारख्यांसाठी आहे ना एकदम परफेक्ट आहे. तुमच्यासारख्यांसाठी पाहिजे आता मोराला बघायला झालोय. बघा गाईच शांत शांत सर्व. बघा आपण जाऊया. Nice, beautiful, so nice. पाऊस आलाय पाऊस. एकच छत्री आमच्याकडे. एकच छत्री आहे. तुमच्याकडे पाठवून पकड पकड उडल ती. ठीक आहे. वातावरण बघ वरचं ते ढग दाखव. अशा प्रकारे आम्हाला पाऊस भेटलेला आहे. एकच छत्री आहे. साड्याचा फार मजबूत घोडल कुठं पुढे जाऊया. झालीच्या थांबे भाई. त्या पोलाकडनं धावत आहे वर. अरे पावसाची मजा घेतोय. गारटला मोर भेटेल ना लवकर आपल्याला. तो जो समोर चाललाय त्याच्या पाठोपाठ आपल्याला जायचं आहे. तो मोर दाखवणार. मोर दाखवणार आहे काय. हा पाऊस गेला मित्रांनो. चल गेलाय मित्रांनो. एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे आल्याबरोबर लगेच कसा काय पाऊस गेला हेच समजत नाहीये. कुठं आहे मोरे. चला कुठं लागतं तिकडे लागतं नाही तिकडे काय. स्टार्ट. रोशन अजून एकदा. चांगल्या बोले. हे आणलं कुठं हे. त्याच माहिती मोर कोंबडी पकडा. चला कोणाचा आवाज येतोय. हे पारस वाघाला. हे पारस राह तू. आम्ही चाललो. तर मित्रांनो आपलं सगळं झालेलं आहे फिरून वगैरे. फर्स्टली आपण मंदिर वगैरे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. हा कांदा कापणारा, टोमॅटो वगैरे सगळं कापणारा.
पानं वगैरे काढणारा हा नंतर आला थम्सअप घेऊन. मी आलो ना तेवढा काम केलंय ना. हा गाडी पुसतो तर आपण तिथं खाऊन वगैरे झालं. त्याच्यानंतर तिथनं आपण पिशवीतनं घेऊन पुढं चालत गेले होतो. मोराचा आवाज येत होता पण मोर काय आपल्याला भेटलेला नाही. बरोबर ना. पुढं आलो आणि मोर भेटला आपल्याला पण काय उपयोग नाही. माझ्याकडे चावी. तर आता आपण चाललो आहोत घरी. चला मित्रांनो बाय बाय. चलो टाटा. कधी टाटा कर रे. मग आता परत कधी भेटू लवकरच ब्लॉग करायला आपण. तेव्हा सगळेजण असतील आपल्यासोबत. आता आपण फक्त 4 जण आहोत. तेव्हा आपल्यासोबत पूर्ण ऑल गरुडा गँग असणार आहे. जय जय मनशे. तर मित्रांनो आपल्या ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चलो बाय बाय. चला आपण चालले. चल चलो. ढकल तर गाड्या ढकल तर पेट्रोल कमी आहे ना आमच्याकडे. हे बघा गाड्या ढकल तर. जाऊ दे सावकाश जाऊ दे. घसरले. ब्लॉकर आमचे आणि मग त्याचे मित्र आता टाइमपास केला चांगला. आता कच्च्या रोडवरून आम्ही डांबरी रोडवर आले.